राहुल गांधी यांचा हायड्रोजन बॉम्ब फोडल्याचा दावा। हरियाणात 8 पैकी 1 मतदार बोगस। राहुल गांधींनी केले दावे। बँकेचा फायदा न करता कर्जमाफी शक्य आहे का? उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना सवाल। उद्धव घराबाहेर पडले ते बरंच झालं। उद्धव फक्त टोमणे मारतात। मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरेंना टोला। सध्याच्या मतदार यादी आधारेच निवडणुका। राज ठाकरेंना आला राग। निवडणूक आयोगावर राज यांची नुसती चिडचिड। राज यांना निवडणुका पुढे ढकलून हव्या आहेत। न्यायालयाच्या आदेशामुळे निवडणुका पुढे जाणार नाहीत। राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या निशाण्यावर। कोल्हापुरात शिवसेना पश्चिम महाराष्ट्र गट प्रमुखांचा मेळावा। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी। एकनाथ शिंदेंसह महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार। नेत्यांच्या दौऱ्यामुळे रस्ते चकचकीत। कोल्हापुरात रोज नेते यावेत। संतप्त कोल्हापुरकरांची उपहासात्मक मागणी। शिवसेनेच्या मेळाव्यापूर्वी रस्ते स्वच्छ करण्याची पालिकेला जाग। भाजपच्या मुसलमानांचा भाजपच्याच हिंदूंवर हल्ला। रवींद्र धंगेकर यांच्या दाव्यानं पुणेकरांच्या भोवया उंचावल्या। काँग्रेसला हिंदूंचं वावडं। काँग्रेस नेता नितीन राऊत यांच्याकडून शेलारांची तक्रार। आशिष शेलार यांच्याकडून हिंदू मतदारांची पाठराखण काँग्रेसला नावडली। बंधू महिलेच्या नादी लागलेल्या दाम्पत्याची फसवणूक। पुण्यातल्या उच्चशिक्षित दाम्पत्याला 14 कोटींचा गंडा। मुलींच्या उपचारासाठी इंग्लंडमधील घर आणि फार्म हाऊस देखील विकलं। पुण्यात नेमकं चाललंय तरी काय? कोथरूडमध्ये 2 गटात हाणामारी। भरवस्तीत झालेल्या भांडणाचं कारण अस्पष्ट। मानवाधिकार आयोगाकडून चकमकीची चौकशी। रोहित आर्याचा पोलीस चकमकीत मृत्यू। वडाळ्यात पुन्हा मोनो पडली बंद। नव्या मोनोच्या ट्रायल रन दरम्यान घटना। प्रवासी नसल्यानं दुर्घटना टळली। कुत्र्यानंतर आता बिबट्याची नसबंदी। महाराष्ट्र सरकारचा निर्णय। शिरूर परिसरात बिबट्याची दहशत थांबवण्याकरता प्रयत्न। शिरूरचा हल्लेखोर बिबट्या ठार। वनविभागाच्या धडक कारवाईला यश। देशव्यापी व्याघ्र गणना 1 डिसेंबर पासून सुरू। व्याघ्र गणनेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होणार। उपग्रहाच्या माध्यमातून वाघांची अधिवासाची होणार नोंद। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वीज स्वस्त। महावितरणकडून इंधन अधिभार शून्यावर। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्याची याचिका फेटाळली। विमानतळाबाबत निर्णय देणं अधिकारात नाही। मुंबई उच्च न्यायालयानं स्पष्ट केली भूमिका। उद्योगपती गोपीचंद हिंदुजा यांचं निधन। गोपीचंद यांचं 85व्या वर्षी निधन। हिंदुजा उद्योग समूहाचे होते अध्यक्ष। जहाल इस्लामावादी नेता जोहरान ममदानी निवडणुकीत विजयी। युगांडात जन्मलेल्या जोहरान ममदानी मोदी विरोधांसाठी चर्चेत। ट्रम्प यांचा विरोध असूनही ममदानी न्यूयॉर्कचे महापौर। कार्गो विमानाचा अमेरिकेत अपघात। 7 जणांचा मृत्यू, 11 जखमी। टेक ऑफ घेताना विमान कोसळलं। गुलमर्ग सोनमर्ग भागात हिमवृष्टी। कुपवाडा आणि नियंत्रण रेषेच्या उंच भागातही बर्फवृष्टी। पाकिस्तानच्या हरीस रौफवर 2 सामन्यांची बंदी। आशिया चषकातील वादग्रस्त वर्तन रौफला भोवलं। सूर्यकुमार यादवसह बुमरालाही आर्थिक दंड। आशिया चषक प्रकरणी आयसीसीची मोठी कारवाई। अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता आहुजामध्ये पटेना। सुनीताकडून पुजारी मुकेश शुक्ल यांच्यामध्ये अपमानास्पद वक्तव्य।